अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून त्याचा वापर पुणे नाशिक महामार्गाच्या बांधकाम केल्याप्रकरणी संगमनेर महसूल विभागानं मोंटो कार्लो कंपनीला 9 कोटींचा दंड केला। या कंपनीनं हा दंड न भरल्यामुळे कंपनीचे अहमदनगर जिल्ह्यामधील डोळासने येथील कार्यालय सील करण्यात आले। कंपनीने उत्खनन केल्याविरोधात मिलिंद पडवळ यांनी औरंगाबाद खंडपीठात आपली याचिका दाखल केली आहे। केंद्रीय रस्ते विकास योजनेअंतर्गत पुणे ते नाशिक या महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत खेड ते सिन्नर या महामार्गाचं चौपदरीकरण केलं। या दरम्यान संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील गट क्रमांक 63-3 या क्षेत्रामधील सुमारे 12,04,758 ब्रास दगडखडी तयार करण्यासाठी जवळच असलेल्या खडी क्रेशरवर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात महसूल विभागास हाताशी धरून शासन नियम धाब्यावर ठेवून राजरोसपणे उत्खनन केल्याचं लक्षात आलं होतं आणि त्याविरोधात परिसरात सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता आणि त्यानंतर महसूल विभागाने या रस्त्यांचे काम संपल्यानंतर कंपनीला दंडाची नोटीस पाठवली होती। दंड न भरल्यामुळे महसूल विभागाने कंपनीचे डोळासने येथील कार्यालय सील केले आहे। याप्रसंगी संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी या कारवाईविषयी सविस्तर माहिती दिली। खेड सिन्नर राष्ट्रीय महामार्ग 50 या महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या IL&FS आणि मोंटो कार्लो या कंपनीने मौजे कर्जुले पठार तालुका संगमनेर या गावाच्या हद्दीमध्ये जे काही उत्खनन केलं होतं त्या उत्खनन केल्याबाबत कंपनीला वेळोवेळी रॉयल्टी भरण्याबाबत प्रशासनाकडून कळविण्यात आलं होतं। लेखी पत्र देऊन लेखी नोटीस देऊनही कंपनीने सदर रकमेचा भरणा शासनाला रॉयल्टी पोटी न केल्यामुळे कंपनीच्या विरुद्ध 8 कोटी 80 लाख जवळपास दंडाची आदेश पारित करण्यात आले आणि त्याच्या अनुषंगाने वसुलीची कारवाई पण सुरू करण्यात आलेली आहे। सदर महामार्गाचे काम करताना ज्या प्रमाणामध्ये कंपनीला उत्खनन होईल किंवा करावायचे आहे त्या प्रमाणामध्ये शासनाला रॉयल्टी जमा करणं सदर कंपनीला बंधनकारक आहे। ज्या ठिकाणी रॉयल्टीचं उत्खनन गौण खनिजाचं उत्खनन होईल त्या ठिकाणी कंपनीकडून रॉयल्टी भरण्याबाबत शासनाकडून विचारणा करण्यात येईल। कंपनीला आम्ही रितसर लेखी वेळोवेळी कळवलेला आहे। यापुढे आमच्या मोजमापामध्ये जे निदर्शन असेल त्याप्रमाणे सदर कंपनीकडून भरणा करून घेण्यात येईल। या परिसरातील शेतकऱ्यांनी 100 रुपयांचे प्रतिज्ञापत्रावर त्यांच्या शेतामधील लाखो ब्रास माती मुरुम दगड अगदी तुटपुंजा रकमेत सरकारी अधिकारी यांचा दाग दाखवून तेरी भी चूप मेरी भी चूप कुणाला काही सांगू नका याप्रमाणे महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 चे कलम 59 या अधिकाराचा वापर करून मोंटो कार्लो ठेकेदार या कंपनीने 97,000 ब्रास दगड उचल करण्यास विशिष्ट अटी आणि शर्तींवर हा परवाना मिळवला होता। वर नमूद केलेल्या जागेशिवाय अन्य कोणत्याही जागेतून दगड उत्खनन अथवा उचल करू नये अशा अटी आणि शर्ती यामधील दिलेल्या नंबरची वाहने बंधनकारक असताना या शर्तीचा उघड भंग केल्याने हा परवाना रद्द करणं हे कायदेशीर आणि बंधनकारक असताना तरी महसूल विभागाने केलं नव्हतं। मुंबई गौण खनिज नियम 1955 मधील नियम आणि अटी यांचे पालन करणं कंपनीवर बंधनकारक असताना कंपनीने सगळे आदेश नजरअंदाज करत रस्त्यांचं काम मात्र पूर्ण केलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते DB वाळुंज यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। काल महसूल विभाग संगमनेर यांनी मोंटो कार्लो कंपनीने स्वामित्व धनाची रक्कम न भरल्याने त्यांचं कर्जुले पठार या ठिकाणी असणारं कार्यालय सील केलं। हे कार्यालय सील केल्याबद्दल खऱ्या अर्थाने महसूल विभागाचं या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतं, कारण याचं कारण देखील असंच आहे की याच मोंटो कार्लो कंपनीनं आंबी खालसा असेल, चंदापुरी असेल, बोटा गावाच्या पश्चिमेचं कोटमारा धरण असेल, पूर्वेकडचं केळवणी धरण असेल या ठिकाणाहून देखील प्रचंड प्रमाणात मुरुमाचा उपसा या ठिकाणी केला आहे आणि या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची रॉयल्टी त्यांनी शासनाला भरली नसताना देखील आणि ज्या आदेशामध्ये 1,74,00,000 रुपयाचा दंड त्यांनी त्या कंपनीला ठोठावला होता, परंतु सदर प्रकाराची माहिती मागितली असता या विभागाकडनं संगमनेर तहसीलदारांकडनं कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही। शिवाय त्यांना या ठिकाणी डुप्लिकेट पावत्यांचा असणारा सुळसुळाट आणि याचा वापर सर्रासपणे मोंटो कार्लो कंपनीचे ठेकेदार वाळू ठेकेदार जे होते किंवा मुरम ठेकेदार जे होते सर्रासपणे याचा वापर सर्रासपणे मोंटो कार्लो कंपनीचे ठेकेदार वाळू ठेकेदार जे होते किंवा मुरम ठेकेदार जे होते सर्रासपणे डुप्लिकेट पावत्या छापून या ठिकाणी
मुरुम असेल, वाळू असेल याचा पुरवठा कंपनीला करत होते, परंतु त्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झाली. समुद्र सपाटीपासून झालेला नवीन रस्त्याची उंची घेतली तर आपल्या अगदी लक्षात येईल की कितीतरी ब्रास, लाखो करोडो ब्रासची मुरुमाची, फक्त मुरुम घ्या, मुरुमाची रॉयल्टी या ठिकाणी या लोकांनी दिलेली आहे. कंपनीने किती स्वरूपात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला महसुलापासून वंचित केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या कंपनीने हा सर्व स्वामित्व धोरणाची रक्कम जर भरली असती तर निश्चितच शासनाला मोठ्या प्रमाणात रक्कम उपलब्ध. शासन नियमाप्रमाणे कोणत्याही व्यवसायासाठी उपभोगात येणाऱ्या जमिनीचा बिनशेती सारा, अनधिकृत बिनशेती सारा आणि स्थानिक उपकर भरणं आवश्यक असतं. परंतु मोंटो कार्लो कंपनीनं तसं केलं नाही. ज्या जागेतून गौणखनिज उचलण्याची परवानगी देण्यात आली होती त्या जागेव्यतिरिक्त शेतजमिनीतून अवैध उत्खनन केल्याचं उघडपणे दिसून आल्याचं म्हणणं याचिकाकर्ते पडवळ यांचं आहे. याचबरोबरीने कंपनीने काम करताना या ठिकाणी बोरोब्लास्टिंग मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे येथील शेतजमिनींचे पाणीसाठे सुद्धा कायमचे लुप्त पावले आहेत. येथील शेतजमिनींना आणि घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून या सर्व प्रकाराविरोधात शेतकरी दिलीप पडवळ यांनी माहिती अधिकारात ही माहिती वेळोवेळी मागितली असताना त्यांना कोणतीही दाद दिली नाही. अखेर त्यांनी औरंगाबाद खंडपीठात आपली याचिका दाखल केली. जी महसूल विभागाने जी आता कारवाई केली, जो आता तुम्हाला वाटतं दंड झाला, तर तुम्ही खुश आहात की नाही? नाही, ह्याच्यामध्ये मी समाधानी नाही. कारण हा फक्त हे नॉमिनल दाखवलेलं आहे. हा जो दंड हा करोडोच्या वरती जाईल. खेड सिन्नर रस्त्याचं काम जवळजवळ संपलंय. कंपनीने या मार्गावर टोलही सुरू केलाय. मात्र दुसरीकडे शासनाची फसवणूक प्रकार आता लालफितीचा कारभार होऊन बसलाय. दुसरीकडे कंपनीच्या कामाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ऑइल आणि डांबर गळतीमुळे परिसरामध्ये दूषित झालेल्या पाणीसाठ्यासंदर्भात विधानसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ते प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.